असूनही चालत नाही तयास मानव म्हणावे का? हो हो, मी सावित्री, खंडूजी नेवसेंची मुलगी, ज्योतिरावांची पत्नी आणि आई वडिलांची लाडली. मी 9 वर्षाची झाली आणि फुले घराण्यात आली आणि माझ्या शिक्षणाचा श्री गणेशा झाला. माझे धनी म्हणजे ज्यांना मी शेठजी म्हणायचे त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली. माझा हात थरथर 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 कापत होता आणि या थरथरणाऱ्या हाताला शेठजींनीच आधार दिला. ह्या थरथरणाऱ्या हाताला शेठजींनी पकडलं आणि पाटीवर लिहायला सुरुवात केली. ह्या थरथरणाऱ्या हाताला शेठजींनी पकडलं आणि ह्यो हात शेठजींनी कधी सोडला नाहीत बघा. मी पहिला शब्द शिकली तो शेठजींनी मला शिकवलं, लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं. शेठजींनी मला शाळेत तर कधी झाडाखाली नेऊन शिकवलं. शेखदाची शेठजींची सौ शिकलीच, लिहायला शिकली, वाचायला शिकली, शेठजींसारखीच बुका वाचायला शिकली आणि शेठजींसारखाच मोठा विचार करायला शिकली. पण बाई शिकली म्हणून कपाड्यावर लोक आटा पाडत होती. बाई शिकली म्हणून नावबोट ठेवत होती. पण मग तो कोसटाचा दिवस उगवला. 1848 ला पुण्यात भिड्यांच्या वाड्यात आम्ही पहिली मुलींची शाळा काढली. पण पुणे हादरली. अनर्थ झाला अशी आरडाओरड करू लागली. पण शेठजी घरोघरी जाऊन पोरांना गोळा करत होती, त्यांच्या मायबापांना समजावत होती. पण अक्षरांच्या अड्या होऊन त्या नवऱ्याच्या जेवणात पडतात असं म्हणणाऱ्या त्या सनातनी लोकांना पटणाऱ्यातलं नव्हतं. ते शिक्षकांना वाईट टाकण्याची धमकी दिली जात होती. आमच्या विरोधात वेगवेगळे डाव रचत होते. मग आता शाळेत शिक्षकच नसल्या तर शाळा चालायच्या कशा? शेठजी विचारात पडले. मी शेठजींना म्हणाले, शेठजी ओ कसला विचार करताय एवढा? तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना व, मी शिकवेल पोरांना शाळेत. तेव्हा मी मन घट्ट केलं आणि टाकलं पहिलं पाऊल. तर मी रस्त्यानं जाताना लोक टकामका बघत होती. काय बाय बोलत होती? ओय बाई, कुठं चालली? ज्योतिबा फुलेंची बायको न तू? डोईवर पदर आणि अशी तुरु कुठं चालली म्हणायची. अशी माणसं मागून बोलत होती, चालत होती आणि माझी पावलं शाळेच्या दिशेनं पडत होती. मी शाळेत गेल्यावर पोरींचं चेहरा बघून माझ्या मनात हिंमत आली. मी पोरींना शिकवायला सुरुवात केली. पोरी शाळेत पाटीवर पेन्सिलनी लिहत होत्या जशा जणू त्या स्त्री जातीचं भवितव्य लिहित्याल बघा. मी मनात म्हणलं, आज या पोरी शिकतील, पुढे एवढं मोठं काम करतील की समाजात स्त्रियांचा दर्जा वाढवतील बघा. तुम्हाला सांगू का, मी शाळेत जाताना कोणी माझ्यावर चिखल फेकायचा, कोणी दगड फेकायचा, कोणी टोमणी मारायचा, तर कोणी फिदी हसायचं. तेव्हा खचकन माझा हात माझ्या कपाळाला लागला आणि म्हटलं, बाई जर समोर जात असतील ना तर माणसं तिला असेच माघारी करतात. एक दिवस तर एक माणूस माझ्या पुढ्यात उभा राहतो, मला म्हणतोय कसा, माग फिरायचं. काय कुठं चालले एवढा थीटपणा बाईला बरा नवं. माग फिरायचं, नाहीतर तुझी अब्रू शाबूत ठेवायचं नाही. माग फिरायचं. मनात म्हणलं, का रे भावांनो, तुमचं सर्व काही बाईच्या अब्रू जवळच येऊन थांबतं का? असा उचलला हात आणि दिल्या त्याच्या थोबाडीत. तेव्हापासून माझ्या सर्वांवर वचक बसला. बाईच्या जातीला एवढं कणखर असायलाच लागतं. नाहीतर थोडे दिवसामागून दिवस गेले, अंधारात तेवढा उजेड आला आणि 4 वर्षात आमच्या 18 शाळा झाल्यात बघा. आणि त्या तगावल्या सुद्धा. पुढे बालहत्या प्रतिबंध गृहाचे काम, सनातनचा विरोध, अनाथाश्रमाचे काम, बाईला घरातून बाहेर न पडू देणं, या सर्वांवर विरोध केला. कारण आनंद होता तो आया बाया शिकत होता याचा. म्हणून म्हणते, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले बघा. म्हणून पोरीला शिकवा, तिला विचार द्या. कारण शिक्षणानेच मनुष्यत्व येते आणि पशुत्व हटते बघा. बरं येते, लक्षात असू द्या. धन्यवाद.